जय श्रीराम. आपल्या शहराला ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर असं म्हणून संबोधित केलं जातं आणि दुसरीकडे सिटी ऑफ गेट्स म्हणून म्हणलं जातं. पण आता हे नाव चेंज करायची वेळ आलेली आहे. कारण का आता सिटी ऑफ गेट्स नाही तर सिटी ऑफ मर्डर्स म्हणायला आपल्याला हरकत नाही. कारण का वारंवार किती मर्डर दिवसांदिवसा या शहरामध्ये होत आहे आपण बघत आहात. म्हणजे क्षुल्लक कारणावरून कोणी कोणाला चाकून मारू लागलं, कोणी कोणाला गोळीबार करू लागलं, कोणी कोणाला लोखंडी रॉडनं मारू लागलं. दिवसांदिवस मर्डर होत आहे. याच्यावर पोलीस यंत्रणा काही काम करताना काही दिसत नाहीये. म्हणजे काही क्षुल्लक कारणावरून लोकांचे मर्डर होत आहे. याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याला जबाबदार कोण? खुलेआम नशी बाजारी होत आहे. बाहेरून आलेल्या मुलाला माहिती गांजा कुठं भेटतो, बटन कुठं भेटतं, काय कुठं भेटतं, पण हे पोलीसवाल्यांना माहित नाही का? पोलीसवाल्यांना याच्यावरती छापामारी करता येत नाही का? दिवसा ढवळ्या खून होऊ लागला, रात्रीला मर्डर होऊ लागला आणि इकडं पोलीस कमिशनर म्हणताय की रात्री 11 नंतर हा शहर पूर्णपणे बंद झालं पाहिजे कारण की गुन्हा वाढत आहे. दिवसा ढवळ्या पण मर्डर होत आहे. याला जबाबदार कोण आहे? माझी एकच विनंती आहे की तुम्ही फक्त जे नशाची बाजारी करताय त्यांच्यावरती छापे मारा. नशा संपला की बरेच गुन्हेगारी कमी होते. कारण की आता परवाचीच घटना होती. एका दारोड्याला पैसे दिले नाही म्हणून त्यानं मजुराच्या मानेत चाकू घातला. आणि आता कालचीच एक घटना, पैसे लुटायला गेले आणि त्या एका व्यक्तीला त्यांनी मारून टाकलं. म्हणजे क्षुल्लक कारण तर काहीच नाही, एखादी त्यांची खानदानी दुश्मनी नाही, काहीच नाही, असा छोट्या छोट्या कारणावर मर्डर होत आहे. म्हणजे बघा ना, म्हणजे ते एखादा असं चित्रपटच चालू आहे. जसं काय कोणी पण याचं मारून द्यायचं, कोणी पण याचं मारून द्यायचं. तर मला तर असं वाटतं ते क्राईम पेट्रोल आणि सावधानी इंडियाला स्टोऱ्या कळाल्या ना, ते 2-3 वर्ष तिथून हलणारच नाही. कारण की त्यांच्याकडे एवढा मोठा आता साठा आहे, स्टोरी झालेला आहे मर्डरचा. हे असं आपला छत्रपती संभाजीनगर मध्ये दिवसेंदिवस घटना घडत आहे. माझी आपले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना पण विनंती आहे की आपण बाकी सरकार वगैरे सगळं आपण चांगल्या पद्धतीने बघत आहात, पण तुम्ही गृह खातं देखील हे चांगल्या पद्धतीने या गुन्हेगारावर वचक बसवा, ही माझी त्यांना विनंती आहे. जय श्रीराम.